नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी संस्कारच्या या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, खरीप सीझन चालू झालेला आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी मका या पिकाची निवड केलेली आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सिंजेंटा कंपनीच्या टॉपच्या ज्या 3 महत्त्वाच्या व्हरायटी आहेत त्याबद्दल सांगणार आहे। तर मित्रांनो, चॅनलला जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, शेवटी मी तुम्हाला खूप चांगला असा वाण आहे जो तुम्हाला सगळ्यात चांगलं उत्पन्न देऊ शकतो। अशा वाणाची माहिती घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर पहिला वाण आहे मित्रांनो NK 6540। हा वाण जिरायती जमिनीसाठी सगळ्यात बेस्ट वाण मानला जातो। मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हलकी, भारी, मध्यम तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये हा वाण चांगला चालतो। याची कणस एक समान आकाराची येतात आणि पूर्णपणे भरलेली येतात। जरी याला थोडं पाणी कमी पडलं म्हणजे जिरायत जमीन असली, पाण्याचा ताण आला किंवा नैसर्गिक हवामानामुळे पाणी कमी जास्त झालं तरी पण हा वाण पूर्ण कणस भरलेले असतात आणि उत्पन्न हमखास देऊ। तर मित्रांनो, दुसरा वाण आहे NK 6802। तर हा वाण एकदम उत्कृष्ट असा वाण आहे मित्रांनो। हलकी, भारी, मध्यम अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीसाठी तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न देऊ शकतो। पण याला मध्यम ते उच्च असं नियोजन लागतं। पाणी, खत व्यवस्थापन हे व्यवस्थित मध्यम ते चांगलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक समान आकाराची कणीस। तर तिसरा वाण आहे मित्रांनो सिंजेंटा कंपनीचा S6668+। एकदम तुफान असा वाण आहे मित्रांनो, ज्याचं उत्पन्न खूप अप्रतिम असं येतं। सिंजेंटा कंपनीचा सगळ्यात बेस्ट अशी व्हरायटी आहे जी फक्त तुम्हाला काळ्या जमिनीला आणि मध्यम ते भारी जमिनीला वापरता येते। हलक्या जमिनीला मुळीच वापरू नका मित्रांनो। याला हाय डेन्सिटी प्लांटिंग अशी व्हरायटी पण आपण म्हणू शकतो, ज्याची जास्त रोपांची संख्या घेऊ शकता तुम्ही। जास्त रोपांची संख्या घेतल्यामुळं जास्त असं उत्पन्न देऊ शकतं। खूप नारंगी आणि आकर्षक असा रंग येतो कणसांचा। कणसांचा रंग आकर्षक आणि नारंगी येतो आणि कणस खूप भरलेली असतात, मोठे कणस असतात आणि खूप चांगला असा वाण आहे मित्रांनो। तर हा वाण एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला 100% चांगलं उत्पन्न देऊन जाईल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा आणि यापैकी आपण अगोदर एखादा कोणता वाण लावला असेल त्याचं उत्पन्न तुम्हाला कसं आलं, तुम्ही कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये लावला होता आणि त्याचं उत्पन्न तुम्हाला कोणत्या पद्धतीचं आलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।